राधे कृष्ण फ्रेंड्स, आज मी तुम्हाला या साडीचा फॉल कसा लावायचा ते दाखवणार आहे। आता ही आपली साधी मिशन आहे, त्यावर आपण फॉल कसा लावतो हे बघा। आता इथं आपल्याला पिको करायचं आहे एका साईडने। जर तुम्हाला पिकोची मिशन नसेल तर तुम्ही सिलाईसुद्धा मारून घेऊ शकता। हा फॉल आहे, मी गुंडाळून घेतलेला आहे आणि आपल्याला आता सुरू करायचं आहे। फॉलची एक साईड आपल्याला थोडीशी फोल्ड करायची आहे आणि आपल्याला 10 ते 11 इंच अंतर साडीचं सोडून इथं फॉलला सुरुवात करायची आहे। आता आपण एकदम कडनं शिलाई घेत आहोत, हे बघू शकता। ही शिलाई मारते वेळेस आपल्याला 1 नंबर टाक्यावर धागा ठेवायचा आहे आणि लेसपर्यंत आणायचं आहे। आता लेसच्या पुढं आपल्याला वर्क आहे, त्यामुळे आपण कडनं शिलाई मारू शकत नाही, म्हणून इथे आपल्याला मिशन ही मागं पुढे घेऊन आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे। आता इथपर्यंत आणल्यानंतर आपली सुईच्या बाहेर काढायचे कपडा आणि तो कट करून घ्यायचा आहे। आता इथून आपल्याला वर्क आहे, त्यामुळे आपण सरळ शिलाई मारू शकत नाहीत, मग त्यामुळे काय करायचं आहे, आपण वरून शिलाई घ्यायची आहे। वरच्या वर थोडंसं अंतर ठेवून शिलाई मारायची आहे। आता इथं शिलाई मारते वेळेस आपल्याला 5 नंबर टाक्यावर आपल्याला हे धागा ठेवायचा आहे, कारण तो आपल्याला उकलून टाकायचा आहे। हे सरळ शिलाई मारून घ्यायची। आता इथं आपल्याला साडीला किंवा फॉलला गुढी पडू द्यायची नाही आहे। एकदम एका हाताने साफ करत चला आणि शिलाई मारत चला, म्हणजे आपल्याला साडीला कुठेही गुढा पडणार नाही, याची काळजी घ्यायची आहे। सरळ शिलाई मारायचे, खाली वर्क येणार नाही याची पण काळजी घ्या, कारण त्यामुळे आपल्याला सुई मोडण्याची शक्यता असते। या पद्धतीने आपल्याला साडी प्रेस करायची आहे एका हाताने आणि दुसऱ्या हाताने फॉल पण आपल्याला व्यवस्थित आतरून घ्यायचा आहे, जेणेकरून त्या लेसच्या अलीकडे किंवा पलीकडे जाणार नाही याची काळजी घ्यायची। आता शेवटी आल्यानंतर थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि धागा बाहेर काढायचा आहे। धागा कट करून घ्या आणि जशी शिलाई आपण इथं मारली होती, एक पिन जरी केला तरी चालतो। आता जशी शिलाई आपण या मध्य भागात मारलेली आहे, ती शिलाई सोडून आपल्याला वर अर्धा इंच सोडून एक शिलाई मारून घ्यायची आहे। ही पण आपल्याला 5 नंबर टाक्यावरच मारून घ्यायची आहे, कारण दोन्ही साईडने आपल्याला हातशिलाई करून घ्यायची आहे। या साडीला तुम्ही साध्या मिशनवरही फॉल लावू शकता, ही माझी साधीच मिशन आहे। फक्त हाताने प्रेस करत चला, कारण साडीला आपल्याला कुठंच चुन्न ठेवू द्यायची नाही आहे। त्या शेवटी आल्यानंतर पुन्हा आपल्याला तो धागा तोडून घ्यायचा आहे। धागा कट झाल्यानंतर हे बघू शकता तुम्ही, आपली साडीला फॉल पूर्ण लावणं झालेलं आहे। आता आपल्याला दोन्ही साईडने हातशिलाई करून घ्यायची आहे। त्यासाठी मी हा मॅचिंग दोरा घेतलेला आहे। एक सुई घ्यायची आणि त्या सुईमध्ये आपल्याला दुहेरी धागा ओवून घ्यायचा आहे। आता धागा तुम्ही थोडासा कमीच घ्या, जर नवीन असाल तर तुम्हाला तो धागा गुंता होण्याची शक्यता असते, त्यामुळे तुम्ही थोडा थोडा धागा घेऊनही ती हातशिलाई करू शकता। आता हातशिलाई करते वेळेस एक काळजी घ्यायची आहे की आपली हातशिलाई बारीक आणि व्यवस्थित आली पाहिजे, कारण ही साडी खूप ट्रान्सपरंट आहे, त्यामुळे हातशिलाई व्यवस्थित आली तरच ती आपल्याला फिनिशिंगमध्ये छान दिसते। आता हे बघा, मी खालच्या साईडने हातशिलाई करत आहे। याच पद्धतीने तुम्ही दोन्ही साईडने हातशिलाई करून घ्यायची आहे। आता खालच्या साईडने वर्क असल्यामुळे तुम्ही थोडी मोठी हातशिलाई केली तरी पण चालते, पण वरच्या साईडने आपलं एकदम प्लेन कपडा आहे, त्यामुळे तुम्ही एकदम बारीक आणि व्यवस्थित अशी हातशिलाई करणं गरजेचं आहे। ही बघू शकता तुम्ही,
अशा पद्धतीने तुम्ही हातशिलाई करून घेतली तर तुमची साडी एकदम छान आणि फिनिशिंगमध्ये दिसते। हे बघा, मी दोन्ही साईडने हातशिलाई करून झालेली आहे। आता आपण जी शिलाई मारली होती ते धागा उकलून घ्यायचा आहे। दोन्ही साईडचा जी आपण शिलाई मारली ती उकलून घ्या आणि आपली साडी तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता, खूप छान अशी साडी दिसते। तुम्ही नक्की ट्राय करा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन दाबा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला अपलोड होतील। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।